नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। शनी-शिंगणापूर रोड लगत असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या सरपंच महिलेला व पतीला शिवीगाळ, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यालाही मारहाण, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राहुरी तालुक्यातील शनी-शिंगणापूर रोड लगत असलेल्या एका ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ आणि दमदाटी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे। या प्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला सरपंच या राहुरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत सन 2023 पासून लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत। दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 11:15 ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता आरोपी तेथे आरडाओरड करून गोंधळ घालत असल्याचं दिसून आलं। काही वेळानंतर तो तेथून निघून गेला। यानंतर महिला सरपंचाने त्याला दूरध्वनीद्वारे पुन्हा कार्यालयात बोलावून त्याची समस्या काय आहे हे विचारलं। त्यावेळी आरोपींनी पुन्हा आरडाओरड करून गोंधळ घातला। दरम्यान महिला सरपंचाचे पती त्याला समजावून सांगण्यासाठी पुढे आले असता आरोपीने दोघांनाही शिवीगाळ आणि दमदाटी केले। तसेच महिला सरपंचाचा विनयभंग करत त्यांच्या पर्समधील सुमारे 5,000 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। यावेळी आरोपीने ग्रामपंचायत कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही शिवीगाळ करत दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्या। तसेच पुन्हा येथे पाणी सोडताना दिसलास तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी महिला सरपंच यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र बाबासाहेब हापसे याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 190/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 119(1), 74, 132, 115(2), 351(2), 352 अंतर्गत मारहाण, धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बबन राठोड करत आहेत। SR24 न्यूज, राहुरी।